माध्यमांच्या वरती, पत्रकारांच्या वरती कुठंतरी एक काय म्हणतात की एक आकस किंवा पर्टिक्युलरपणे कुठंतरी एक कंट्रोल ठेवला जात आहे किंवा त्यांच्या अभिव्यक्तीवरती गदा आणली जात आहे. आणि अशा काळामध्ये स्वतःच्या युट्यूबच्या चॅनेलचं नाव अभिव्यक्ती ठेवणं हीच मोठी क्रांती आहे. आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून अतिशय नम्रपणे एखादा युट्यूबर आजच्या काळामध्ये आपले विचार विषय मांडतोय हे दुर्लभ आहे. आणि त्यामुळं आजचे जे आपले पाहुणे आहेत माननीय रवींद्र पोकरकर सर यांच्याविषयी आपण विषय निवड, संशोधन, साधन व्यक्ती, तंत्र आणि कौशल्य या विषयांच्या वरती चर्चा साधणार आहोत. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जे प्रश्न असणार आहेत ते आपण त्यांना विचारणार आहोत. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे रवींद्र सर, अभिव्यक्ती चॅनेलवरती तुम्ही राजकीय सामाजिक विषयांच्या वरती मुद्देसूद आणि सरांनी जसं सांगितलं की परखडपणे स्वतःची मतं व्यक्त करत असतात. आजकाल सोशल मीडियामध्ये सर्वत्र ट्रेंड्स चालू आहेत आणि लोक ट्रेंड्सकडे वळण्याचा कल दिसतो. आणि अशा ह्याच्यामध्ये हे जे दीर्घकाळ टिकणारे विषय आहेत आणि प्रभावी असे विषय आहेत हे निवडताना तुमचा निकष काय असतो? धन्यवाद साहिल भाई. मी तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलतोच, परंतु प्रथम ज्यांनी अतिशय आजवरचं आयुष्यभर आजवरच्या निरपेक्षपणे समाजासाठी आपल्या स्वजीवनाचा अर्ध वाहिलेला आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे समाजासाठी देशासाठी राबणारे सगळे आज मोठी माणसं समोर आहेत, त्या सगळ्यांना प्रथम वंदन करतो मनापासून. सगळ्यांची आता नावं घेत नाही. आणि आत्ताच्या राजकीय परिस्थितीवरती निरंजन टकले सरांनी अतिशय प्रभावीपणे आणि मुद्देसूद सगळा विषय मांडलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात पुनरावृत्ती आता करण्याचं काही कारण नाही आणि वेळ सुद्धा थोडासा लांबत गेलेला आहे. आता याच्यामध्ये खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं फार या प्रश्नाचं उत्तर देताना, कारण आपण निरंजन सरांचं ऐकलं. निरंजन सरांची राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा पत्रकारितेमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आणि विशेषतः इंग्रजी पत्रकारितेमध्ये त्यांचं प्रभावी काम राहिलेलं आहे. देशभर, देशाच्या बाहेर त्यांचं नाव आहे. मुक्ता पण होती. सकाळी मला मुक्ताचं ऐकता नाही आलं, पण एरवी आम्ही मुक्ता आणि आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो, ऐकत असतो. मुक्ता तर MPSC UPSCच्या स्टुडंटना शिकवते, ती क्लासेस घेते. माझं म्हणजे ती एक खंत अनेकदा मी व्यक्त करतो की शिक्षण फार झालं नाही. मी 10वी पर्यंत शिकू शकलो आणि नंतर मग कौटुंबिक जबाबदाऱ्या उचलायला लागल्या. त्याची काही खंत नाही. वडिलांना हातभार लावायचा होता, त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं. आणि जसं अनेक मोठ्या पुरुषांचं आपण ऐकतो की त्यांनी रात्रीच्या म्हणजे दिव्यांमध्ये बसून अभ्यास केला, जिद्दीने ते शिकले, तसं काहीतरी करायला हवं होतं असं वाटतं, पण कदाचित त्या जिद्दीचा अभाव असावा, त्यामुळे ते शिक्षण तसंच राहिलं. एक झालं की नाही, खरंच आहे संवादादा, म्हणजे करू शकलो असतो, कुठेतरी जिद्द आपली कमी पडली असेल. पण शाळेमध्ये 10वी पर्यंत का शिकताना 8वी 9वी 10वीला शिक्षक सुदैवाने खूप चांगले मिळाले. त्याच्यामुळे त्यांनी वाचनाची गोडी लावली, लिखाणाची गोडी लावली. त्यांनी वेगवेगळ्या निबंध स्पर्धांमध्ये, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावला आणि त्यातून ते कुठेतरी थोडंसं व्यक्तिमत्व विकसित होत गेलं आणि ती वाचनाची गोडी नंतर पण कायम राहिली. त्याच्यामुळे मग स्वतःला व्यक्त करण्याची पुढच्या काळामध्ये ओढ लागली. आणि मग नोकरी धंदा, कामधंदा करतानाच स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये थोडंसं काहीतरी लिही आपल्या शहरातल्या विषयांवरती, समस्यांवरती. एखादा कुठे काय प्रसंग घडला, त्याच्या बाबतीत आपलं काय मत असेल तर ते लिही. त्याला प्रसिद्धी मिळत गेली. मग हळूहळू थोड्या मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये प्रासंगिक लेख लिहायला लागलो, ते प्रसिद्ध होत गेले. असं होता 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 मग नोकरीतून पण मी निवृत्त झालो. 20-25 वर्ष नोकरी केली आणि पत्रकारितेशी काही संबंध आलाच नाही कधी. परंतु याच माध्यमातून काम करता करता करोना काळाच्या आसपास मी नोकरीतून निवृत्त झालो आणि मग त्यावेळेला आपण सगळेच घरी होतो. आता काहीतरी करायचं. मी बायको माझी बाहेरच राहिली, आता ओरडेल मला, ती त्यासाठी आली मी काय बोलतो ऐका. तर ते दुसऱ्यांचे YouTube वगैरे मी ते व्हिडिओज बघायचो. करोना काळात आपल्याला काय टाइमपासच करायचा होता. असंच ती बायको एकदा मला बोलली की कोणीतरी खरंच ते बोलवा तिथे हॉल, त्या ह्याच्यात बसलेत ते, नाही तर मला माझी काय खेळ नाही नंतर. आणि मग आता तुम्हाला कदाचित हसू येईल, मी म्हटलं थांब आपण सुरू करूया. आणि मग आम्ही सुरुवात रेसिपी पासून केली. म्हणजे ती आपली गावची शेंगदाण्याची चटणी आणि बाजरीची भाकरी, मग ती भाकरी चांगली फुलते वगैरे, मग असे व्हिडिओ केलेत मी सुरुवातीच्या काळात.
आणि नंतर मग अचानक नाशिकचे एक आपले लेखक आहेत, आपल्यापैकी अनेकांना आता दिवंगत वारले ते कॅन्सरने दुर्दैवाने, मुरली खैरनार, त्यांची शोध नावाची एक अप्रतिम कादंबरी आलेली आहे. आणि ती शोध कादंबरी माझ्या वाचनात आली आणि मी इतका प्रभावित झालो. त्या कादंबरीचं कथानक आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा जेव्हा सुरतेची लूट केली आणि तो खजिना जेव्हा त्यांना स्वराज्यामध्ये आणायचा होता, त्यावेळेला फार अडचणी निर्माण झाल्या. म्हणजे त्यांनी जी व्यूहरचना केली होती, खजिना सुरक्षितपणे रायगडापर्यंत किंवा अन्य गडांपर्यंत पोहोचवण्यात त्यामध्ये अडचण आली आणि मोगलांचं सैन्य फार त्यांच्या अपेक्षेपेक्षा लवकर त्यांच्या मागे लागलं. आणि मग त्या खजिन्याचे त्यांनी 2 भाग केले आणि 2 वाटांनी शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये पाठवले. तर ते कथानक आहे त्या कादंबरीचं. आणि त्यातला खजिन्याचा एक भाग स्वराज्यात सुरक्षितपणे पोहोचला, परंतु एक भाग बाकी ते सरदार होते, त्यांचे नावं वगैरे त्या कादंबरीत आहेत, तर ते मध्येच त्यांना लपवावं लागला नाशिकच्या पुढच्या भागामध्ये, त्या कळवण वगैरे त्या भागामध्ये. आणि ते आजच्या काळातलं कथानक आणि ते कथानक अशी जी सांगड वगैरे घातलेली आहे त्या खजिन्याचा शोध वगैरे वगैरे. तर ती कादंबरी लिहिताना त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्कॉलरशिप मिळालेली होती 1 लाखाची, आणि ते संशोधन करत होते. ती संशोधन करून लिहिलेली कादंबरी. तर त्यावेळेला त्या नाशिक पासून तर ते सुरत पर्यंत वगैरे, त्या आपल्या महाराष्ट्र आणि नाशिकच्या बॉर्डर पर्यंत, गुजरातच्या बॉर्डर पर्यंत तो सगळा परिसर फिरताना, त्या खजिना ज्या मार्गाने आला त्या मार्गांचा धांडोळा घेताना, तिथे त्यांना काही जुन्या म्हणजे वाड्या वस्त्यांमध्ये फिरताना जुन्या माणसांकडून कलेक्टर जॅक्सन विषयी काही गोष्टी कळल्या. की ती जुनी म्हातारी माणसं म्हणायची की आमचे आजोबा वगैरे आम्हाला ते जॅक्सन विषयी सांगायचे की जॅक्सन खूप चांगला माणूस होता. आणि मग त्यांना ते डोक्यात आलं की अनंत कान्हेरेंनी किंवा अभिनव भारतच्या लोकांनी, सावरकरांनी दिलेल्या पिस्तुलाने ज्या कलेक्टर जॅक्सनची हत्या केली आणि त्याला चांगलं कसं काय म्हणतात बाबा लोक. मग त्यांनी संशोधन त्याचं सुरू केलं खूप. आणि त्याच्यातून जे त्यांच्या समोर येत गेलं ते आश्चर्यकारक होतं की दुर्गा भागवत सारख्या इतक्या मोठ्या विदुषींनी जॅक्सन विषयी खूप छान लिहिलेलं आहे. आणि मग तो जर व्हिलन माणूस असेल, क्रूर माणूस असेल, तर दुर्गा भागवत सारखी इतकी ज्ञानी महिला त्याच्याविषयी इतक्या आपुलकीने कसं लिहू शकेल. किंवा त्या काळामध्ये जॅक्सनची हत्या झाल्यानंतर नाशिककरांनी बंद पाळला होता निषेध म्हणून, जॅक्सनच्या हत्येचा निषेध म्हणून. तर हे सगळं आश्चर्यकारक होतं की असं का होतंय. आणि मग त्या शोधामधून अनेक गोष्टी समजत गेल्या की तो जॅक्सन इतिहास संशोधक होता आणि पुरातत्व वगैरे, गड किल्ले या सगळ्या विषयीचा अभ्यासक होता. आणि त्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रचंड वेळ लागलं इंग्लंडमध्ये असताना. आणि मग इथे आल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा धांडोळा घेण्याचा सगळा प्रयत्न केला. आणि ते जुने कागदपत्र समजून घेण्यासाठी तो संस्कृत शिकला. आणि इतकं प्रभावी संस्कृत शिकला की त्या काळात त्याला पंडित जॅक्सन म्हणायचे लोक. संस्कृतचा पंडित झाला होता तो. म्हणजे इतकं त्याचं. आणि नंतर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने त्याला इतकं प्रभावित केलं की तो छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लेख लिहायला लागला तेव्हाच्या इंग्रजी आंतरराष्ट्रीय साप्ताहिकांमधनं, मॅगझिन्समधनं वगैरे. नंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपण हे लिहितोय खरं, परंतु इथले लोकांना इंग्रजीचं फारसं ज्ञान नाही आणि आपण जे मांडतोय छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ते इथल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. मग तो मराठी शिकला आणि मराठीमध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांवरती व्याख्यानं द्यायला लागला तो जॅक्सन. आणि तो जे छत्रपती शिवाजी महाराज सांगत होता ते असे होते. आणि त्याची ही संशोधनं मुरली खैरनार यांनी 100 पोस्ट लिहिलेले आहेत फेसबुकवरती. आता ते वारले तरी त्यांचं अकाउंट चालू आहे आणि त्या 100च्या 100 पोस्ट आहे. कोणीही त्यांच्या खात्यावर जाऊन ते वाचू शकतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जाती धर्म भेद मुक्ती सुरू केली होती. आणि त्याची असंख्य उदाहरणं कशी आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या संशोधनामध्ये मांडलेलं आहे. आणि स्वराज्य जातीभेद मुक्त करण्यासाठी त्या काळचे जे शोषित वंचित होते, मग महार मान किंवा सगळे समाज घटक ज्यांना वंचित मानलं जायचं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज निवडून कसे आणायचे, त्यांना गड किल्ल्यांच्या वेगवेगळ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या कशा सोपवायचे वगैरे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे आणायचे, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि ते संशोधन त्यांचं इतकं वाढलं की त्यांना एका भागामध्ये ते सगळं बसवता येईल. आणि मग त्यांनी लिहिलंय की मला या कादंबरीचा दुसरा भाग लिहावा लागेल. आणि ते जर झालं असतं, तो शोध कादंबरीचा दुसरा भाग आला असता, तर त्याच्यामध्ये ते सिद्ध झालं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी जातीभेद मुक्तीची लढाई सुरू केली ते पुढच्या काळामध्ये पेशव्यांनी कशी त्याची पायमल्ली करून टाकली आणि पुन्हा हा महाराष्ट्र जातीभेदाकडे कसा वळवला वगैरे वगैरे. आणि हे सगळं तो जॅक्सन सांगत होता.
तेच सगळं मुरली खैरनारांनी जॅक्सन जे सांगत होता ते त्यांनी मांडलं. आणि मी फार प्रभावित झालो की म्हटलं हे अजब आहे चाललं. हे महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांना, आम्ही लहानपणापासून हेच ऐकत आलो की काणेरे क्रूर होता, त्या रँड सारखा वगैरे. तो रँड पण क्रूर नव्हता, ते जाऊ दे, तो आजचा आपला भाग नाही. मी प्रश्नाला उत्तर देतोय. तर त्या अनंत काणेरे त्याची हत्या केली, सावरकरांनी ज्याला मारण्यासाठी पिस्तूल पुरवलं तो माणूस चांगला कसा काय. आणि मग ते मी वाचत गेलो, त्याचा खूप अभ्यास केला. मग मला त्याच्यातच कळलं की नाशिकच्या ख्रिस्ती दफनभूमी आहे फार जुनी, तिथे त्या जॅक्सनची कबर अजूनही आहे, फार जीर्ण अवस्थेत आहे, फार तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही. मग मी विचार केला आणि त्या कबरीला पोहोचलो मी नाशिकला, आणि त्या कबरीच्या शेजारी बसलो आणि मला जे काय बोलायचं होतं ते सगळं बोललो. तर ते खूप व्हायरल झालं आजच्या भाषेत म्हणायचं, म्हणजे लोकांना खूप आवडला तो एपिसोड. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण ते कारणीभूत ठरलं की आपण असंच काहीतरी करूया. हे जर लोकांना आवडतंय तर आपण इतिहासाच्या तथ्यांच्या आधारावरती वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी काहीतरी करूया. आणि मग ते चॅनल सुरू करायचा निर्णय घेतला आणि त्यातून ते अभिव्यक्ती चॅनल आकाराला आलं. पुढचा माझा सुरुवातीचा जो त्याचा काळ होता तो तसाच होता. म्हणजे तुम्ही बघाल तर मग मी सुद्धा त्या खजिन्याचा शोध घेत मुरली खैरनार ज्या वाटेने फिरले त्या वाटेने फिरलो. त्याच्यावरती 2 एपिसोड केले, गुजरात पासून तर स्वराज्याच्या त्या किल्ल्यांपर्यंत. असं सगळ्या गोष्टी करत गेलो आणि मग ते हळूहळू वाढत गेलं. म्हणजे चॅनलची सुरुवात अशीच झाली. पुढच्या काळात अशाच कुठल्या तरी टप्प्यावरती मला वाटलं की सामाजिक विषयावरती आपण बोललेलं लोकांना आवडतंय तर आपण ते करत राहू, राजकीय विषयावर बोललेलं लोकांना आवडतं आपण ते करत राहू, अशी ती सुरुवात झाली. बरोबर. आजचा जो काळ आहे तो AI चा काळ आहे. AI मध्ये खरं काय खोटं काय ओळखणं खूप अवघड झालेलं आहे. खोट्या खोट्या मेसेजेस, क्लिप्स, व्हिडिओ, इमेजेस सोशल माध्यमांच्यावरती फिरत असतात. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतः कंटेंट बनवत असता त्यावेळी तुमच्यापर्यंत पोहोचलेली माहिती कितपत खरी आहे, त्याचं फॅक्ट चेक तुम्ही कसं करता, आणि ती माहिती तपासून त्या व्हिडिओचं मागील संशोधन, तुमचे विचार हे कशा प्रकारे मांडतात? ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मी त्यासाठी काही आपल्या कानावरती पडलं, काही समोर आलं, काही व्हॉट्सअपनी कळलं आपल्याला की लगेच व्हिडिओ बनवायला बस, असं मी कधीच करत नाही. एखादा दिवस गेला तरी चालेल पण मी त्याची पूर्ण शहानिशा करतो. मुळात तो विषय माझ्या मनाला पटतो का ते मी आधी त्याची तपासणी करतो. मला तो विषय पडला तर मग त्या विषयाची अधिक शहानिशा कशी करता येईल. एखाद्या विषयाबाबत आता मला करावासा वाटतो व्हिडिओ पण त्याची माहिती नाही, मग बाबा कोणाला माहिती आहे, संभाजी दादांना माहिती आहे, पाटणकर सरांना माहिती आहे किंवा अविनाश कदमांना माहिती आहे, मग बाबा अशा व्यक्तींना मी फोन करतो सकाळी, मला सर मला जरा या गोष्टीविषयी सांगा. हे एक गोष्ट आहे. आणि AIचा आता मी त्याच्यामध्ये तंत्रज्ञानामध्ये इतका फार मला कौशल्य नाही आहे माझं, परंतु माझी मुलं त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे फेक काय आहे, अस्सल काय आहे त्याची शहानिशा माझ्या मुलांकडनं वगैरे मी करून घेतो आणि त्याशिवाय मी त्या विषयांमध्ये पुढे जात नाही. आपल्या हातून कोणताही खोटा कंटेंट होऊन, म्हणून मला असं वाटतं की शिक्षणाच्या दृष्टीने फार कमी असून, जर्नालिझमचा काही संबंध नसून आज जवळपास 4 लाखाच्या घरात सबस्क्रायबर झाले किंवा 5 कोटीच्या वरती व्ह्यूज आहेत. म्हणजे ही साधी गोष्ट नाही. आणि हे मला वाटतं विश्वासार्हतेमुळे आणि खरेपणामुळे यश लाभलं असं मला वाटतं. पुढला विषय महत्वाचा असा होता की आपण एका विचारसरणीमध्ये घडलो किंवा हे विचारसरणीचे विचार आपण जोपासलेत, आणि अशा वेळेला या सगळ्या गोष्टी मांडत असताना निपक्षपातीपणा कसा जपावा, माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, त्या वैयक्तिक मताचा त्या वृत्तांकनावरती काय फरक पडतो का, तर हे कसं तुम्ही हँडल करता? नाही, याच्यामध्ये मुळात मी स्वतःला निष्पक्ष पत्रकार म्हणूनच घेत नाही. मी पत्रकार नाही हे तर मी सांगतोच, आणि मी माझी ही भूमिका आहे. मी अनेकदा माझ्या व्हिडिओमध्ये ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी RSS आणि BJP यांचा विरोधक आहे. माझी ही भूमिका पक्षपाती असेल असं कोणाला वाटलं तरी मला चालेल. आणि असं करून सुद्धा जेव्हा 4 लाखाच्या घरात सबस्क्रायबर जातात किंवा 5 कोटी व्ह्यूज होतात तर मला वाटतं की हे चांगलं आहे. म्हणजे मी निष्पक्ष आहे असं दाखवायचं, आधीमध्ये कुठेतरी भाजपचं किंवा RSSचं काहीतरी चांगलं बोलायचं आणि मग जास्त वेळा पुरोगामी विचार मांडायचे, संत विचार मांडायचे, या भानगडीत मी पडतच नाही. माझ्या चॅनलवरती तुम्हाला RSS भाजपच्या एकाही माणसाचं काहीही मिळणार नाही, अजिबात नाही मिळणार. ती आहे, ती भूमिका आहे. मग पक्षपातीपणाचा आहे. बरोबर. आता बऱ्याच वेळेला आपले जे इथं नवतरुण बसलेले आहेत त्यांना मुलाखती घ्यायची असतात, त्यानंतर ह्या प्रोसेसेस असतात, त्यावेळी एखाद्या विषयाला धरून योग्य व्यक्तीची निवड असेल, त्यानंतर त्याला संपर्क करणं असेल, याची पूर्वतयारी असेल, याची तुमची प्रोसिजर काय आहे की जेणेकरून हे आपले बसलेले युवक सुद्धा त्यातून काहीतरी शिकतील?
वाचन पाहिजे. रोजचं वर्तमानपत्र जी चांगली त्यातल्या त्यात बरी वर्तमानपत्र आहेत. आता हे फार कठीण काम झालेलं आहे, परंतु म्हणजे काही वर्तमानपत्र आता असे आहेत की ज्याचं संपादकीय त्यातल्या त्यात बरं असतं, संपादकीय पानावरचे लेख बरे असतात पण फ्रंट पेज न बघितलेलं चांगलं. काही वर्तमानपत्रांच्या बातम्या चांगल्या तर संपादकीय न बघितलेलं बरं. म्हणजे असं ते खूप आपल्या विवेकाचा भाग आहे आणि तर्क लावून ते सगळं बघावं लागतं. माणसं खूप असतात, म्हणजे आता वेगवेगळे पुरस्कार समारंभ होतात, वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे होतात, वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सचे होतात. त्या लोकांचं कर्तृत्व खूप मोठं असतं. त्यांच्या जीवावरती त्यांना हे चॅनल्सवाले वर्तमानपत्रे स्वतःचं नाव मोठं करून घेत असतात. त्यांचं जे काम असतं ते पाहिल्यावरती आता मी काय करतो की बाबा समजा लोकसत्ता आहे, ते नवरात्रीमध्ये 9 महिलांचा सन्मान करतं, नवदुर्गा वगैरे, किंवा आणखीन वेगवेगळे टीव्ही चॅनल्स आहेत ते अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे वगैरे सत्कार करतात, काहीतरी वेगळं करणाऱ्या. तर मग मी ते एपिसोड येथे सेव्ह करून ठेवतो, त्यांचा संपर्क कसा मिळवता येईल ते बघतो. किंवा रोजची पेपर वाचताना सुद्धा किंवा बातम्या बघताना म्हणा किंवा सोशल मीडिया हाताळताना म्हणा, ते सर्च करताना म्हणा, काही चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतात, सगळंच काय त्यात वाईट नसतं. तर मग त्या व्यक्तींचं लक्षात ठेवतो, ते व्हिडिओ डाउनलोड करून ठेवतो, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल. म्हणजे आता चॅनल चांगल्या पद्धतीने सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकप्रिय झाल्यामुळे सहसा कोणी मुलाखतीला नकार देतच नाही. त्यामुळे कोणालाही विचारलं तर माणूस हो म्हणतो, बाबा वेळेचा प्रश्न असतो, ते वेळ ऍडजस्ट होऊन कोणीही मुलाखत देतं. आणि मी जास्त प्राधान्य मुलाखतींनाच देतो. म्हणजे आतापर्यंत माझ्याबरोबर ज्यांनी चॅनल सुरू केलं त्यांचे जवळजवळ 1,500, 2,000, 2,500 एपिसोड झालेत. माझे आत्ताशी 500 झालेत. मी ते निवडकपणाला महत्त्व देतो. आणि त्याच्यात मग असं होतं की मी हल्ली मागच्या काही काळापासून तर हे सुरू केलेलं आहे की राजू परुळेकर ठीक आहेत, खूप छान बोलतात, कुमार केतकर खूप सिनियर आहेत, खूप छान बोलतात, पण मला असं लक्षात आलं महाराष्ट्रावर फिरताना की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खूप असे लोक आहेत की जे अनेक महत्वाच्या विषयांवरती खूप प्रभावीपणे बोलू शकतात. त्यांच्यापर्यंत मुख्य प्रवाहातले पण लोक जात नाहीत किंवा सोशल मीडियातले पण लोक पोहोचत नाहीत. मी हल्ली त्याला प्राधान्य देतोय की ज्या आयुष्यभर 50-50, 60-60 वर्ष ज्यांनी समाजासाठी स्वतःला झिजवलंय, राष्ट्रासाठी स्वतःला झिजवलंय, त्यांच्यापर्यंत माझा पोहोचण्याचा प्रयत्न. आणि तुम्ही मागच्या माझ्या 2-3 महिन्यातले सगळे एपिसोड बघा, मी ते त्याच्यावरती जास्त कटाक्ष ठेवलेला आहे. आता तुम्ही उदाहरण दिलं की राजू परुळेकर असतील किंवा इतर लोक असतील, ही लोक बोलू शकतात, एक्सप्रेस होऊ शकतात खूप चांगल्या पद्धतीनं, पण ग्राउंडवरती काम केलेली बरीच असे कर्मयोगी व्यक्तिमत्व आहेत की ती बऱ्याच वेळेला ह्या माध्यमांच्या समोर खुलून येत नाहीत. मग ही व्यक्तिमत्व खुलून यावीत, त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी यावेत, त्यांच्या मनातला संकोच आहे एक, आता मी आज तुमच्या भूमिकेत आहे, पण हे पुढील व्यक्तीकडून आपल्याला काढून घ्यायचंय, त्याच्या मनातला संकोच दूर करायचा आहे, तर तो कशा प्रकारे तुम्ही प्रभावीपणे करता? त्याच्यावरती मगाशी निरंजन टाकले सरांनी फार सुंदर सांगितलं. म्हणजे जज लोयांच्या बहिणीला ते भेटले, तिला कसं बोलतं गेलं. आणि माझंही तेच असतं, जर कोणी समोरचा व्यक्ती नाही मी अजूनपर्यंत कधी मुलाखतीत दिल्या नाहीत वगैरे असं जर बोलला तर मी त्यांना तेच सांगतो, समोर मी मोबाईल लावलाय, कॅमेरा लावलाय, त्याच्या दुर्लक्ष करा, इग्नोर करा. ते आपण गप्पा मारतोय आणि तुम्ही कम्फर्टेबल व्हाल तेव्हा मी ते चालू करेल, नाही नसेल तर मी असाच परत जाईल. मला तुमच्याशी गप्पा मारण्यात पण समाधान, पण अशी वेळ कधी आली नाही. माणसं नंतर बोलतात, त्यांना एकदा विश्वास बसला आणि अर्धा-पाऊण तास बोलल्यानंतर त्यांच्याही लक्षात येतं प्रश्न आपले सुलभ ठेवले पाहिजेत. आपण कोणाची तरी मुलाखत घ्यायला गेलोय म्हणजे त्याला आरोपी मानून त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला जायचं नसतं. हे जर आपण भान ठेवलं आणि आपण कमी बोललो, त्याला बोलू दिलं अधिक, तर मग ते होऊन जातं सुरळीत. मला असं वाटतं की काय त्यात फार अवघड नाही होत. आता एक महत्वाचा प्रश्न आहे की कंटेंट क्रिएशन करायचं तर त्याला जास्त खर्च येतो. कंटेंट क्रिएशन करायचं तर मला हे पाहिजे, मला असला माईक पाहिजे, मला असला कॅमेरा पाहिजे, मला ट्रायपॉड पाहिजे, चांगला व्हिडिओ एडिटर पाहिजे. या सगळ्या गोष्टींची कारणं आडवी येतात. म्हणजे माझ्या वैयक्तिक प्रसंगाबाबतीत सांगायचं झालं तर हे सगळं नसल्यामुळं मी डिले करत राहिलो या गोष्टी, आणि त्यामुळं कदाचित असं वाटायला लागलं की काही लोक आपल्यापेक्षा पुढे गेले, आपले विचार लोकांच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. मग संधीची वाट बघत बसणं का कंटेंटवर फोकस करून काम करणं, तुम्ही काय सल्ला द्याल? याच्यात सल्ला काय नाही, माझं स्वतःच उदाहरण सगळ्यांनी बघितलं तरी चालेल. आता मी तुम्हाला तेच म्हटलं, 3,70,000 सबस्क्रायबर किंवा इतके 5 कोटी व्ह्यूज आहेत. मी फक्त हा एक मोबाईल आहे माझ्याकडे, हा त्यातल्या त्यात बरा आहे, सॅमसंगचा, आयफोन सुद्धा नाही, आणि एक याच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचा आहे. 2च मोबाईल माझ्याकडे आहेत आणि एक साधासा ट्रायपॉड आहे, एक साधासा माईक आहे, अशा प्रकारचं एवढंच माझं साहित्य आहे. आणि त्याच्यावरच ही इतकी प्रगती केलेली आहे. आशयाकडे लक्ष द्यायला पाहिजे. तांत्रिक मुद्दा आहेच आहे, परंतु ते सरावाने जमून जातं. तुम्हाला आता फार असं मोठा बडेजाव पाहिजे इक्विपमेंटचा, अशाला काही भाग नाही. मी सुद्धा मुलाखती असतील तर 2 मोबाईल लावतो,
ते नंतर मिक्स करतो व्यवस्थित, आणि ते कुठेही मोठ्या मोठ्या टीव्ही चॅनल्सवरच्या मुलाखती आणि माझ्या मुलाखती तुम्ही बघा, तुम्ही ओळखूच नाही शकणार. प्रेझेंटेशन इतकं चांगलंच होतं. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करा, कंटेंटकडे लक्ष द्या. बाकी मग थोडंसं दिसण्यामध्ये, प्रेझेंटेशनमध्ये 19-20 थोडंसं झालं तरी लोक त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. आशय तुमचा जर दर्जेदार असेल तर काही फरक पडत नाही, लोक ते बघतातच. आजच्या काळामध्ये युट्यूबवरती करिअर करणं आणि त्यातनं खास करून अर्निंग करणं, म्हणजे आता ही जर मुलं या क्षेत्रामध्ये येणार असतील तर त्यांच्यासाठी अर्निंगचा एक रिसोर्स पण असणं गरजेचं आहे, की कारण ते खूप वेळ देऊन ह्या गोष्टी करणार आहेत. तर ते अर्निंगचं रिसोर्सच्या बद्दल थोडीशी काय गायडन्स कराल का? आता मी डायरेक्टली विचारणार की तुम्हाला किती पैसे मिळतात युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, विचारलं तरी चालेल, पण प्रश्न असा आहे की ते थोडंसं फार कठीण आहे. कठीण म्हणजे हिंदी भाषेतल्या युट्यूब चॅनल देशभर किंवा आजूबाजूचे जे हिंदी भाषिक देश आहेत किंवा जिथे हिंदी समजतं, अगदी नेपाळ असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल आणि आजूबाजूच्या देशांमध्ये हिंदी बघितलं समजतं त्या लोकांना, त्या व्हिडिओंना मोठा स्कोप असतो. इंग्रजीला तर वर्ल्ड वाईड सगळीकडे जागा असते. त्याच्यामुळे त्यांना त्यांचे व्ह्यूज सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात हिंदी आणि इंग्रजीचे यूट्यूबचे, आणि त्या हिशोबाने त्यांना निधी सुद्धा म्हणजे फंड सुद्धा मिळतो, रेव्हेन्यू सुद्धा मिळतो. मराठीला आधीच फार कमी आहे जागा, आणि त्याच्यामुळे मराठीमध्ये तुम्ही यूट्यूबवरती करिअर करायचं आणि आर्थिकदृष्ट्या त्यातून स्वयंपूर्ण होण्याचा जर विचार करत असाल तर ते फार अवघड आहे, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे एकच मी तुम्हाला सांगतो की साधारणपणे 3 ते 4 हजार व्ह्यूज होतील तेव्हा तुम्हाला $1 मिळतो. आता तुम्ही त्याचा हिशोब लावा, म्हणजे नगण्य आहे ते. ज्या वेळेला तुमचे प्रत्येक व्हिडिओला असे 10 लाख, 20 लाख, 25 लाख असे व्ह्यूज असतात तेव्हा तुम्हाला समाधानकारक रक्कम येते, आणि मराठीमध्ये तेवढं होत नाही. म्हणजे आता बोल व्हिडिओ सारखं एवढं मोठं चॅनल आहे की ज्यांचे 20-25 लाख सबस्क्रायबर आहेत, पण व्हिडिओचे व्ह्यूज तुम्ही बघाल तर 1 लाख, 1.5 लाख असे असतात. दिवसाला ते 6 व्हिडिओ बनवतात. 6 व्हिडिओ बनवून त्यांचे 10 लाखाच्या घरात व्ह्यूज असतात. 10 लाख म्हणजे बघा आता तुम्ही 3000 व्ह्यूजला $1, त्या हिशोबाने बघा. म्हणजे त्यातल्या त्यात त्यांचं समाधानकारक असेल. पण मराठीमध्ये पैसे फार मिळत नाहीत, त्यासाठी तुम्हाला दुसरा काहीतरी मार्ग जोडीला ठेवावं लागेल. नुसत्या युट्यूबवरती नाही तुम्ही. आता माझी मुलं पत्रकारितेची आहे, आपल्या फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये आहेत, ते घराची जबाबदारी ते सांभाळतात, म्हणून मी या लष्कराच्या भाकऱ्या भाजू शकतो. अगदी बरोबर आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या गोष्टीचं उत्तर दिलं. फक्त आता शेवटचा प्रश्न आहे माझा, की या प्रश्नामध्ये काय आहे की लोकांचा आजकालचा कल हे प्रक्षोभक बोलणाऱ्या व्यक्तींच्याकडं, मनोरंजनाकडं लोक लगेच अट्रॅक्ट होतात, आणि अशा काळामध्ये तुम्ही जो सामाजिक विचार मांडताय त्या सामाजिक विचारांच्याकडं लोकांनी आकर्षित व्हावं याच्यासाठी आपण काय नवोपक्रम ह्याच्यामध्ये राबवू शकतो का? तेच आता आज ही तर आपली आजची बैठकच मला वाटतं त्यासाठी आहे. आणि मला असं वाटतं की यातूनच काहीतरी घडेल. मग अशी बोलताना मी त्यांना तेच म्हटलं की इथे राज्यात काय आता विरोधी पक्ष राहिलाच नाहीये. विरोधी पक्ष म्हणजे हे समोर बसलेले हे सगळे विरोधी पक्ष आहे. आमच्यासारखे छोटे मोठे युट्यूबर, आपणच विरोधी पक्ष, आणि त्या दृष्टीने सगळं ते व्हायला पाहिजे आणि ते होईल अशी अपेक्षा सुद्धा आहे. बाकी प्रामाणिकपणाने तुम्ही मांडत जाल तुमची भूमिका, सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, तर त्याला लोक हळूहळू का होईना ते अप्रिशिएट करत जातात आणि त्याला मान्यता पण मिळत जाते. बऱ्याच वेळेपासून तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न तुमच्या ओठांच्यावरती आलेले ते प्रश्न आपण आता विचारूयात. कुणाचे काही प्रश्न असतील तर बिनधास्तपणे विचारा. जे बाहेर वातावरण आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे ठामपणे इथे येऊन सांगणं की मी निष्पक्ष नाहीये, तर मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मेनस्ट्रीम मीडियामध्ये निष्पक्ष असणं एका लेवलला आपण मान्य करू शकतो की ते असलंच पाहिजे तुम्ही पत्रकार म्हणून. पण मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही एका चळवळीचा भाग म्हणून मतं मांडत असता किंवा हे करत असता तर ठामपणे तुम्हाला कुठली तरी बाजू घ्यावं लागणार आहे आणि ठोसपणे तुम्हाला विचार मांडावा लागेल. पण मग असं असताना सत्ताधारी वर्गाच्या विरोधातल्या राजकारणाच्या विरोधी भूमिका घेताना तुम्हाला आजूबाजूला वावरताना असं भीतीचं वातावरण वाटतं का, आणि त्याला कसं तुम्ही डील करता? अगदी साधाच प्रश्न आहे पण मला ऐकायला आवडेल. भीती वाटत नाही असं बोलणं खोटेपणा ठरलं, आणि मला खोटेपणा करायचा नाहीये. भीती वाटतेच ना, प्रत्येक माणसाला वाटत असते हे सगळं करताना. आता माझी बायको अलीकडच्या काळात माझ्याबरोबर फिरते त्याचं पण कारण तेच आहे.
म्हणजे नाही खरं सांगतो, संभाजी दादा हे काही फार धाडसी लोक नसतात, पण कुठून तरी येऊन काळं टाकणं, कुठून तरी येऊन शेण टाकण्याचा प्रकार करणं वगैरे असे जे प्रकार होतात तर ते आणि पळून जातात. नंतर ते काय समोर उभे राहत नाही. फोन येतात ट्रोलिंगचे, पूर्वी खूप यायचे, आता जरा कमी झालं प्रमाण, परंतु ते फोन पण कधी कधी ते ऐकतात घरचे कुटुंबीय सुद्धा. त्यामुळे ते काळजीचं कारण असतं. धमक्या देऊन आपला आवाज बंद करता येतो का त्याचा ते प्रयत्न करत असतात. माझ्यावरती तर तुम्हाला आपल्यापैकी काही लोकांना माहिती असेल, मागे जेव्हा मी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये एक भूमिका मांडली की हे जे सगळे कीर्तनकार भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधले, आता जो तो राम मंदिराचा ट्रस्टचा खजिनदार आहे गोविंद देवगिरी, चोर आहे तो, पण तो अजून सेफ आहे, त्याला अटक नाही झाली, किंवा ते अध्यक्ष आणि सेक्रेटरी राजीनामा दिला, त्याने राजीनामा पण दिला नाही. त्यांनी महाराष्ट्रातले काही कीर्तनकार घेऊन भाजपच्या दावणीला बांधले, पैशाचे वगैरे व्यवहार झाले. तर मी तो व्हिडिओ केला होता, कारण आळंदीवरनं मला ती एक क्लिप एकाने पाठवली की काही कीर्तनकारांना त्या गोविंद देवगिरींनी फडणवीसकडनं आलेले पैसे कसे पुरवले. त्यामुळे माझ्याकडे ते होतं आणि मी तो व्हिडिओ केला एक सनसनीत. आणि माझी भूमिका स्पष्ट होती, कीर्तनकारांना एक व्यक्ती म्हणून राजकीय भूमिका मांडण्याचा अधिकार जरूर आहे, परंतु तो राजकीय मंचावर जाऊन मांडा. तुम्ही कीर्तन करताना एखाद्या पक्षाचा प्रचार करता ही गद्दारी आहे, त्या धर्माशी पण, त्या वारकरी संप्रदायाशी पण, वारकरी प्रथा परंपराशी. मी ती गोष्ट मांडली आणि तुकाराम महाराजांनी शब्द वापरलेले आहेत. म्हणजे हे जे विकाऊ कीर्तनकार आहेत, सुपारीबाज कीर्तनकार आहेत, पैसे घेऊन जर तुम्ही कीर्तन केलं तर तुम्ही म्हणजे भाड खाई मिटाळतो असे हे केलेले आहेत, भाडखाऊ बोललेले आहेत तुकाराम महाराज. तर मी शब्द तेच वापरले. त्याच्यामुळे उद्या कोर्टात पण काय होईल तेव्हा मी ते गाथाच समोर ठेवणार तुकाराम महाराजांची, मी यातले शब्द वापरले. तर ते त्यांना झोंबलं. बरं, कीर्तनकारांना नाही झोंबलं. मी बोललो कीर्तनकारांच्या विरोधात आणि भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलचे समन्वयक कोर्टात गेले, पोलीस स्टेशनला गेले, माझ्या विरुद्ध केस केली, त्रास झाला. ठीक आहे, आता ती कोर्टात केस चालू आहे, तारखात पडतायत, अजून सुनावणी सुरू नाही. परंतु मगाशी चर्चेत निरंजन सरांना कोणीतरी प्रश्न विचारला, मला एक त्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह त्यावेळेला वाटलं की ते जेव्हा त्यांच्याच वर्तमानपत्रात छापून आलं तेव्हा मला कळलं, तरुण भारतमध्ये रवींद्र पोखरकर यांच्यावरती धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा आणि अटक होईल वगैरे वगैरे, आणि ते सगळीकडे व्हायरल झालं. संपूर्ण महाराष्ट्रातून किमान 100 वकिलांनी मला फोन करून सांगितलं, आम्हाला 1 रुपया नको, आम्ही तुमची केस लढवू, ठाण्यात येऊ. म्हणजे 2 माजी न्यायाधीश आहेत निवृत्त, त्यांनी आम्हाला, एक औरंगाबादला, पुण्याला, आम्हाला 1 रुपया नको, आम्ही न्यायाधीश म्हणून निवृत्त झालोय, पण तुमचे वकील म्हणून कोर्टात येऊन ठाण्याला उभे राहू. मी असं सांगितलं की मला हे युट्यूब चॅनल चालवायला पैसे लागत नाहीत, मी फार कमी खर्चात चालवतो, मोबाईलवर करतो, माझी गाडी पण CNG आहे, त्यात पण मला पेट्रोल जास्त भरावं लागत नाही, कमी खर्चात माझं सगळं चालतं. पण ही केस चालवायची पाळी आली कोर्टामध्ये तर खर्च करावा लागेल तर काय, तर मला एका दिवसामध्ये 1 लाख रुपये माझ्या अकाउंटला जमा झाले. मला हे म्हणायचं की समाजामध्ये ही भावना आहे, अशा प्रकारे कोणी लढत असेल तर त्याला मदत करण्यासाठी उभं राहण्याची. फक्त आपल्यामध्ये ते प्रामाणिकपणे दिसलं पाहिजे आणि तो लढा आपला प्रामाणिकपणा असला पाहिजे असं मला वाटतं. तर भीती वाटते, परंतु आता मला वाटतं की त्या भीतीवरती मात करण्यामध्ये पण मी यशस्वी ठरलेलो आहे बऱ्यापैकी. त्यामुळे हा लढा सुरूच राहील आणि हे असे मोठे आशीर्वादाचे हात पाठीशी असल्यावर काय घाबरायचं कोणाला. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? तुम्ही खूप परखड असे पण व्हिडिओ केलेले आहेत आधी, तर त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया येतात त्याच्यात म्हणजे ते हल्ली ट्रोलिंगचं एक प्रकरण फार वाढलेलं आहे. तर असं ट्रोलिंग किंवा शिव्या वगैरे देणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आल्या तर त्याला तुम्ही काय उत्तर देता का वगैरे? मी सुरुवातीला प्रयत्न करायचो, अगदी सुरुवातीला असे जेव्हा मी व्हिडिओ बनवायला लागलो आणि त्याला ट्रोलिंग व्हायला लागलं तर आपल्याला एक भावना असते की यांना समजावून सांगावं वगैरे वगैरे. पण ते 2-4 व्हिडिओ नंतर माझ्या लक्षात आलं की या दगडावर डोकं आपडण्यासारखं आहे. यांनी एक ठरवून ठेवलेलं की आपल्याला ट्रोल करायचं, यांच्या नादाला लागण्यात अर्थ नाही. मग मी ते आता इग्नोर करायला सुरुवात केली. अतिशय स्वतःला संस्कारी म्हणून घेतात अशाच पक्षांचे ट्रोलिंग जास्त होतं. आई बहिणीवरनं शिव्या देणारं, किंवा तो संभाजी भिडे नावाचा जो काही गृहस्थ आहे तो फार संस्कारी पिढी घडवतो असं म्हणतात, पण त्याचे धारकरी शिव्या देण्यात सगळ्यात आघाडीवर असतात आई बहिणीवरनं. म्हणजे पोखरकर, तुझी आई, तुला 4 बाप असतील, तुझी आई दुर्वर्त नाही असेल वगैरे, हे असे ते संभाजी भिडेच्या लोकांचे ट्रोलिंग आहे. म्हणजे असंच असतं सगळं. पण नंतर ते इग्नोर कसं करायचं हे शिकलो. खूप डिप्रेशनमध्ये सुरुवातीच्या काळात गेलो होतो. मग नाशिकला माझी एक मैत्रीण आहे जी काउन्सिलिंग करते, मला तिची मदत सुद्धा घ्यावी लागली. मी व्हिडिओ बनवणं बंद केलं होतं, कशाला हे नको, ताप नको जीवाला.
पण नंतर तिने मला त्यातनं बाहेर काढलं की सोड, आता मला काय त्याचं वाटत नाही. सर माझे 2 प्रश्न आहेत. असे लोक आता जसं वयानुसार किंवा काही कारणास्तव टेक्नो सॅव्ही नसतात फारसे, तर जेव्हा असे दृकश्राव्य पॉडकास्ट तयार करायचे असतात तर त्यांनी कोणत्या प्रकारचे तंत्र आणि कौशल्यासाठी कोणत्या प्रकारचे असे ॲप म्हणा किंवा चॅनल्स म्हणा ते वापरले पाहिजे? या प्रश्नाची उत्तर देण्याची योग्यता माझ्यात आहे असं वाटत नाही. म्हणजे मी फारच बेसिक स्वरूपात करतो. मी पण सुद्धा केलेली नाही. त्या तांत्रिकतेचं माझ्यामध्ये पाहिजे. मी सुद्धा शिकतोय आणि तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याचे उत्तर देणारे असंख्य ट्युटोरियल्स युट्यूबवरच आहेत. म्हणजे उत्तम आणि पुस्तकं सुद्धा आहेत उत्तम पॉडकास्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि मी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आता त्या दृष्टीने स्टुडिओ तयार करणं वगैरे वगैरे माझे पण प्रयत्न चालू आहेत. बघू. ठीक आहे, थँक्यू सर. अजून एक प्रश्न असा की आता आपण वेगवेगळ्या माध्यमातून आता आपल्यासारख्या यूट्यूब पॉडकास्टरच्या माध्यमातून किंवा जे काही परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारे आणि मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्गाला मार्गदर्शन करणारे लोक आहेत, या माध्यमातून आता समाज प्रेरित होतोय. अगदी सध्या कॉक्रोच जनता पार्टीसारखं मोठं एक चळवळ उभी राहिलेली आहे. तरी सुद्धा असं दिसतंय की एवढं करून खूप या प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठून सुद्धा अजून सुद्धा या लोकांना यश येत नाही. तर अजून याच्या पुढची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? आता ती स्ट्रॅटेजी ठरवणारे सगळे महानुभाव आपल्या समोर आहेत आणि हे यांच्याचकडनं होईल. ते कुठल्या राजकीय पक्षाकडनं होणार नाही, या लोकांकडनं. आणि निराशाजनक परिस्थिती अजिबात नाही. लोकांमध्ये असंतोष आहे, लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. लोक या खोटेपणाला चिडलेली आहेत. तुम्ही बघा 2-3 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींच्या विरोधात, अमित शहाच्या विरोधात, भाजपच्या विरोधात एक शब्द बोलण्याची सुद्धा म्हणजे धमक नव्हती. बोलू शकत नव्हतो आपण. आणि आता सोशल मीडिया कशाने वाहतोय बघा पूर्णपणे. म्हणजे आता नरेंद्र मोदी कधीतरी चुकून मागून आपल्या देशाच्या दौऱ्यावर येतात असं लोक लिहायला लागले. म्हणजे परिस्थिती इतकी बदललेली आहे. तर बदलेल हे सगळं चित्र. मी तर फार आशादायक आहे, कारण मी फिरत असतो. मी घरात बसून करत नाही. मी जनरली महिन्यातले 20 दिवस बाहेर असतो. त्यामुळे लोकांमधली अस्वस्थता, असंतोष मी पाहतोय आणि त्याचा उद्रेक होईल. तो कोणत्या मार्गाने होईल, कशा प्रकारे होईल, अहिंसेने होईल, हिंसेने होईल, ते नाही आपण सांगू शकत. पण होणार. कारण लोकशाहीच्या मार्गाने हे सरकार बदलणार नाही, निवडणुकीच्या मार्गाने हे सरकार जाणार नाही, हे तर निश्चित आहे. आता समाजाला आपण जेव्हा बघतोय तर त्या समाजात जास्त करून आता रीलचा फॅक्ट जास्त आहे. तर रीलला पण 3 मिनिटं किंवा 2 मिनिटांच्या रीलमध्ये माणसं बोर होतात. जे आपण कंटेंट करतोय 30 मिनिटाचा किंवा 20 मिनिटाचा, ते बघण्यात बोर होणार. तर ते बोरिंग न हवा, त्याच्यात इंटरेस्ट कसा यावा. कारण आता 3 किंवा 1.5 मिनिटाची रील सुद्धा बोर करते, तर 20 मिनिटाचा म्हणजे त्यासाठी तुम्हाला तेवढं तुमच्या बोलण्यामध्ये, स्क्रिप्टमध्ये, प्रेझेंटेशनमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये तेवढं प्रभावी काम तुम्हाला करावं लागतं. तुम्ही एकतर त्याचं शास्त्र आहे यूट्यूबचं, मोठ्या व्हिडिओ असो किंवा रील्स असो इन्स्टाच्या वगैरे, तुम्ही पहिले काही सेकंदांमध्ये लोकांना खेचून घेतलं पाहिजे. तुमचे पहिले 10 सेकंदांमध्ये तुम्ही जे बोलताय किंवा पहिल्या 15-20 सेकंदांमध्ये तुमच्या स्क्रीनवरती जे दाखवत आहे ते तुम्हाला लोकांना आकृष्ट करून घ्यावं लागतं. नाहीतर मग लोक लगेच पुढच्या व्हिडिओवरती जातात. त्यात जर तुम्ही गुंतवून ठेवलं, मग मिनिटभर तुम्ही विषय मांडण्यात घेतला, परत पुढच्या 30 सेकंदात 40 सेकंदात तुम्हाला काहीतरी तेवढंच प्रभावी देता आलं पाहिजे. ते कौशल्याने हळूहळू जमत जातं आणि प्रामाणिकपणा पाहिजे. उगाच ओढून ताणून काय केलं तर ते नाही लोक पाहत. थंबनेल अतिशय आता थंबनेल फार सोपं झालंय. मला पूर्वी मी थंबनेल बनवायचो इतके, माहिती तुम्ही जुनी व्हिडिओ बघाल तर हसाल की काय हे माणसाने केलंय. मला लोक फोन करायचे, मेसेज करायचे, सर आम्हाला 1 रुपया नका देऊ, तुमचं थंबनेल आम्ही बनवतो, पण आम्हाला सांगा आम्ही. पण काय होतं की मी ज्या पद्धतीचे व्हिडिओ बनवतो, तो व्हिडिओ बनवल्यानंतर माझ्याकडे फार वेळ नसतो. मला कल्पना सुचली म्हणजे सकाळी पेपर वाचल्यावरती एक तर डोक्यात किडा वळवळतो की हा विषय घ्यायला पाहिजे, किंवा मग सोशल मीडियातून एखादा विषय मिळतो, किंवा कुठेतरी काहीतरी पाहिलेलं असतं त्यातनं विषय मिळतो. तर मग तो वेळ फार कमी असतो. तास, 1.5 तासात, 2 तासात पॉईंट काढणं, त्याच्यावर रिसर्च करणं, कोणाशी बोलण्याची गरज असेल तर त्यांना फोन करणं, त्यांच्याकडनं त्याची माहिती घेणं, मग मुद्दे काढणं, मग ते शूट करणं, मग एडिट करणं, मग अपलोड करणं. हे व्हिडिओ असतो 10-15 मिनिटाचा, पण त्याच्यात 6-7 तास जातात कमीत कमी. अनेकदा तर 8-9 तास सुद्धा जातात. म्हणजे एखाद्या माणसाची जशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 ड्युटी असते,
तशी ती ड्युटी होऊन जाते. म्हणजे मी सकाळी अनेक वेळेला जेव्हा घरातून जे व्हिडिओ बनवतो, मुलाखती नसतात ज्याच्यात मी स्वतःच एखादा विषय मांडतो, ते मी काम सकाळी माझं सुरू होतं 8-8:30च्या दरम्यान, ते संपता बरोबर 5:30-6 वाजतात. माझे जनरली व्हिडिओ अपलोड होतात संध्याकाळी 5च्या दरम्यान आणि मग मी फ्री होतो. तर ते असतं, तेवढा वेळ द्यावा लागतो आणि मग थंबनेलसाठी तेवढा वेळ नसतो. मला ते यायचं नाही, आता यायचं मदतीमुळे खूप सोपं झालं. मग ते थोडंसं बेसिक शिकून घेतलं मी आता. आणि मग तुम्ही मागच्या 2 महिन्यातले माझे व्हिडिओ बघाल तर ते थंबनेल सुद्धा खूप तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दिसतील. आता यायला आपण ते प्रॉम्प्ट दिला की AI आपल्याला देतं बऱ्यापैकी, त्यात काही सुधारणा सांगितल्या तर सुधारणा पण मिळतात. त्यामुळे आता फारच सोपं झालं. पण तुमच्या आशयामध्ये बाकी दर्जा पाहिजे आणि प्रामाणिकपणा पाहिजे. सर, माझा प्रश्न, क्रिएटर्स जे आहेत तर ते मुद्दे मांडतात की आज परिस्थिती अशी आहे, हे घडतंय आज समाजामध्ये, पण ते बदलणार कसं हे त्याच्यामध्ये खूप कमी दिसतं बऱ्याचशा कंटेंट क्रिएटर्समध्ये. तर आपल्याला जर तसं करायचं असेल की आपल्याला पण दाखवायचं आहे की तुम्ही असं करा तर ही परिस्थिती बदलन, एखादा मुद्दा आहे समाजामध्ये, खूप सारे मुद्दे आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, हे सगळे मुद्दे घेऊन जर आपण तसं बनवायचा विचार केला तर आपण कसं बनवलं पाहिजे आणि ते जास्तीत जास्त व्ह्यूज जावा, जास्तीत जास्त. आणि निरंजन टकलेंनी जे त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं त्या पद्धतीने ते सगळे मुद्दे व्यवस्थित मांडले पाहिजेत आणि कायद्याच्या कचाड्यात पण ते आलं नाही पाहिजे, त्याचीही काळजी घ्यायला पाहिजे. युट्यूबचे जे कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत त्याची प्रचंड काळजी घ्यायला लागते. तुमचं थंबनेलवरती किंवा तुमच्या बोलण्यामध्ये एखादा शब्द चुकला तरी तुमच्यावरती रिस्ट्रिक्शन येतात लगेच तुमच्या व्हिडिओवरती. त्या सगळ्या कॉपीराईटच्या गोष्टी असतात, त्या सगळ्याची काळजी घेऊन ते करावं लागतं. त्या सरावाने आणि अभ्यासाने जमतं. आणि सोल्युशन सांगतो, आम्ही सांगतो, सगळेच सांगत नसतील कदाचित, निरंजन सांगतात, मुक्ता पण सांगते, आमच्या आणखीन 4-5 लोक आहेत ते पण, आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो की हा प्रॉब्लेम आहे तर आपण हे करू शकतो आणि हे केलं तर मग या प्रॉब्लेमचा मार्ग निघू शकतो, हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. की महाराष्ट्रात किती लोक असतील युट्यूबर्स, एक. दुसरी गोष्ट, आता पहिल्यांदाच आपण प्रयत्न करतो आहे की हे जे निरनिळ्या पद्धतीने व्यक्त होणारी जी मुलं आहेत किंवा तुमच्यासारखे थोडा प्रॅक्टिस असणारे लोक आहेत, तर ह्या सगळ्यांचा अशी मोठ बांधण्यासाठी तुमच्याकडे काय सुचतंय का तुम्हाला की काय करायला पाहिजे? 2 प्रश्न आहेत. असे आहेत की ती व्यवस्थेला विरोध करणारे, कधी सोल्युशन देत असतील, नाही देत असतील, पण व्यवस्थेला विरोध करतात. खास करून संघ परिवाराचं जे काही आहे सांस्कृतिक राजकारण किंवा भाजप आणि वगैरे ह्या सगळ्यांनी जी व्यवस्था उभी केलेली आहे त्याच्या विरोधात लढणारे असे जे काही फेमस पण नसतील पण प्रयत्न करत असतील, असे किती लोक असावेत? आणि त्यांना जर समजा आपल्याला एकत्रपणे काय करायचं असेल तर असं काय मॉडेल तुमच्या डोक्यात येतं का? हे आत्ताचं सगळं राजकारण बघता आणि त्याची गरज सुद्धा प्रचंड मोठी आहे. माझ्या माहितीत अशा प्रकारचे सगळे मिळून 20 एक लोक आहेत की जे अशा प्रकारची आपली भूमिका, जी आपल्या युगपुरुषांची, महापुरुषांची भूमिका आहे ती घेऊन पुढे चाललेत. अशा प्रकारचे 20 एक लोक माझ्या माहितीत आहेत, काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. आणि यांची एक मोठ बांधली पाहिजे, त्यांना मदत सुद्धा उभी केली पाहिजे. कारण मी बघितलं की ज्या पद्धतीचं ट्रोलिंग होतं, ज्या पद्धतीचं धमकावण्याचं, घाबरवण्याचं काम होतं, अशा वेळेला संघटितपणे कोणी आपल्या पाठीशी उभा असल्याची भावना जर निर्माण करण्यात यश मिळालं, अशी एखादी ताकद जर उभी राहिली तर त्यांचं काम आणखीन जोमाने सुरू होईल. आणि त्यांना एकत्रित आणून अशा प्रकारची एखादी बैठक घेतली तर त्यातनं काहीतरी एक कॉन्क्रीट आपल्याला निर्माण होईल असं मला 100% वाटतं आणि त्याचा उपयोग होईल. आणि खूप लोक, आता या मुलींनी विचारला प्रश्न, मला वाटतं की खूप सारे मराठी युट्यूबर निर्माण होणं आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने गरजेचं आहे आणि ते फार सोपं आहे, अजिबात ते अवघड नाही. माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर हे जर करू शकतो, ज्याचा पत्रकारितेशी काही संबंध नाही, तर सुशिक्षित आजची तरुण पिढी तर सहज करू शकते एकदम. तर ते होईल मग त्या आपल्या बैठकीतून. सर, प्रक्षोभक आजकाल जे प्रक्षोभक बोलतो, जे जातीवादावर बोलतो, त्यांचे व्हिडिओ फार चालतात, त्याचं जरा दूषित वातावरण होतं, त्याला तुम्ही कसं उत्तर देता तुमच्या याच्यामध्ये? आता कसं आहे, ते लोकप्रिय का होतात, त्याला व्ह्यूज का अधिक होतात, तर चांगल्यापेक्षा वाईटाचा प्रभाव लवकर पडतो, त्यांना जास्त व्ह्यूज. हा, मग ते असतंच ना.
तुम्हाला मुल्ला साहेब म्हणले तुम्हाला बोगासी हा. प्रक्षोभकवाल्यांना लोक जास्त हे करतात. तुमच्या माध्यमातून आपण त्यांचा प्रतिवाद करतो अनेकदा, परंतु त्यांचं आपण नाव सुद्धा घेत नाही, त्यांना अधिक प्रसिद्धी द्यायला आपण बघत त्याला नाही. प्रतिकार कोणत्या प्रतिकार तर आपला चालूच असतो ना, 24 तास चालूच असतो, आपल्या माध्यमातून पण चालू असतो. त्यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न आपला सतत चालू असतो. ते जे समाजामध्ये दुहीचं विष पेरतात ते आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओतून कधी थेट कधी अप्रत्यक्ष खोडून काढतच असतो आणि त्यात आपल्याला यश पण मिळत असतं. मध्ये एकदा संत नाही का आपले रामगिरींनी मोहम्मद पैगंबर बोलले होते, ते काही सत्य नव्हते, खोटं होतं ऍक्च्युली, पण त्याला तुम्ही उत्तर दिलं होतं का? दिलं होतं. कसं दिलं कसं? आता त्यावेळेला एखादा धार्मिक जर प्रश्न असेल तर त्या धर्मातल्या जे माझ्या कॉन्टॅक्ट मधले चांगले लोक आहेत, अभ्यासू लोक आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करतो आणि त्या पद्धतीने ते उत्तर देतो की बाबा तो बागेश्वर असेल किंवा तो गिरी असेल किंवा आणखीन कोणी असेल. आजकाल खूप बाबा असे आहे ना, असे बोलतात. अहो सर, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघा, या संभाजी भिडेविषयी कोणी बोलत नव्हतं, कोणाच्या धमक नव्हती. त्याला म्हणजे काल सुद्धा तो नालायकपणा देहू संस्थांनी केलाच, त्याला त्या तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रथात घेतलंच 5 मिनिट का होईना. जो माणूस बोलतो ज्ञानोबा आणि तुकोबांपेक्षा मनुश्रेष्ठ आहे, अशा माणसाला एक तर तो हा तुकाराम महाराजांचा पण विजय म्हणता येईल आणि त्या मनुवाऱ्याचा पराभव पण म्हणता येईल. तू एकीकडे म्हणतो तुकाराम आणि ज्ञानेश्वरांपेक्षा मनुश्रेष्ठ होता आणि मग तुकारामांच्या पालखीत काय झगमारायला येतो? जा मनुची पालखी काढ. हा, आणि दुसरी गोष्ट, त्याच वेळेला ज्या तुकाराम महाराजांनी आयुष्यभर जे विचार मांडले ते त्यांच्या त्या देहू संस्थांच्या लोकांना अक्कल नाही, शेण खातात ते कसे काय त्या संभाजी भिडेला पालखीच्या रथात घेतात? पहिला व्हिडिओ 3 वर्षापूर्वी मी बनवलाय की या संभाजी भिडेचा आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा संबंध काय. तो व्हायरल झाला प्रचंड आणि त्यानंतर लोक संभाजी भिडेच्या विरोधात बोलायला लागले आणि असं मी अनेकांच्या बाबतीत केलं, न घाबरता. ते करत राहायला पाहिजे, त्याला काही इलाज नाही, मार्ग नाही. या बागेश्वर बाबाची सगळी ढोंगबाजी मराठीमध्ये मीच बाहेर काढले सुरुवातीच्या काळामध्ये. तो प्रदीप मिश्रा, त्याचा जो आता सगळीकडे व्हायरल झाला, ती व्हिडिओ क्लिप मी व्हायरल केलेली आहे. शंकराच्या पिंडीवर बेल व्हा आणि ते सगळं. असं होईल तर भारतामध्ये हिंदू मुस्लिम एकता जे आपले जे आहे ना, गंगा जमुनी सरस्वती जी पद्धत, तिला चांगलं यश येईल याच्या. सर, आपली गंगा जमुनी तहजीब कायम राखण्याच्या दृष्टीनं माझे जवळजवळ तुम्हाला 100 व्हिडिओ मिळतील. बरीच अभिनंदन, सर्वांतर्फे आभार मानतो तुमचे. थँक्यू. नाही, ते कर्तव्य आहे, ते आपण कर्तव्य भावनेतून करतो. तोच राष्ट्रहिताचा मार्ग आहे, तोच समाजहिताचा मार्ग आहे. विवाद कमी झालेला आहे, मागाशी त्याच्यावर चर्चा होता चांगली, तर पुढं डायरेक्ट जातो. अटेन्शन स्पॅन 7 सेकंदापर्यंत आलेला आहे ॲव्हरेज. तर ह्याच्यावरती काय यूट्यूब फ्रॅटर्निटीमध्ये काय चर्चा आहे? सध्या तुम्ही जे आता म्हणलं थंबनेल कॅची केली पाहिजे, कंटेंटमध्ये दम पाहिजे, हे सगळं असून सुद्धा अटेन्शन स्पॅन कमी व्हायला लागला आहे. अजून ह्या काही वर्षांमध्ये अजून कमी होईल. एक प्रकारे मानसिक आहे, त्याला आपण कसं काय तोड द्यायचं ते टेक्निकली अवघड आहे जरा. मी माझ्या दृष्टीने तरी मी तेच करतो की मी आता रील्स वगैरे बनवत नव्हतो, म्हणजे मला ते जमत नव्हतं म्हणण्यापेक्षा जमत नव्हतं. परंतु माझ्याही ते लक्षात आलं की लोक मोठे व्हिडिओ बनायला कंटाळत आहेत, छोटे व्हिडिओ बनवायला पाहिजेत. मग मी आता छोटे व्हिडिओ आता या 15-20 दिवसात बनवायला सुरुवात केली आणि सुदैव किंवा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील फार त्याला पण मला प्रतिसाद मिळतो. म्हणजे मी आता काही रील गेल्या 7-8 दिवसात बनवले, त्याला अक्षरशः 10 लाख 9 लाख 20 लाख असे 11 12.5 लाख अशा प्रकारचे व्ह्यूज आले इंस्टावर. तर हे फार प्रोत्साहन देणार आहे. तर मी आता ते शिकण्याचा प्रयत्न करणार आहे लवकर आणखी. तुम्ही आता बोलला त्याच्याशी जोडून आहे की तुम्ही म्हणून जास्त विचार. आता मगाशी टकले सरांच्या याच्यात अल्गोरिदमचा उल्लेख झाला. अल्गोरिदमचे सुद्धा आपण फायदा घेऊ शकतो. ट्रेंडिंग काय आहे, कसं आहे, तांत्रिक बाजू आहे. ते ज्या वेळेला आता ते जसं युट्यूबवरचं एखादं बैठक जर झाली तर त्यातनं याबाबतची ज्यांना अधिक माहिती आहे, तांत्रिक माहिती, त्यातनं मग त्याचा लाभ सगळ्यांना मिळू शकेल. या गोष्टी ते म्हणजे त्यांनी ते कसं त्या शेफाली वैद्यचं तिला आणलं त्याच्यावरती आणि ते करायला लावलं आणि ते ट्रिगर पॉइंट झाला. तर या काही तांत्रिक गोष्टी आहेत, त्यातनं आपल्याला शिकता येतील. सर, म्हणजे आता या शिबिराच्या माध्यमातून जी आपली यंत्रणा नवीन उभी राहणार आहे, तुम्ही तुमचं काही योगदान देऊ शकता किंवा तुम्ही काही कोणत्या पद्धतीच्या माध्यमातून मदत कराल? मी पाटणकर सरांना, संभाजीदादांना, धनाजी सरांना सगळ्यांना सांगितलं, अविनाश सरांना पण सांगितलं. माझं जितकं मला शक्य आहे तेवढं सगळं मी करेन. अभिव्यक्ती या चळवळीसाठी तर त्या अनुषंगानं
आपण जे लढतो समजा ते एकटी लढतो किंवा त्यांच्यात असं समन्वय नाही किंवा प्रत्येक जणांना वाटते की माझं जे बरोबर आहे, तर आपण या तात्विक भूमिकेवर आतापर्यंत जास्त झालंच ना सगळ्या गोष्टी बऱ्याचशा, तर ते सगळे असे एका दोऱ्यामध्ये ओढण्यासारखं असं काही करता येईल आपल्याला त्याच्यावर? तोच तो विषय आहे. तेच ते म्हणतात. आता जसं ते युट्यूबवर विषयी बोलले तसंच वेगवेगळ्या आपल्या विचारांच्या सामाजिक संस्थांचं एकत्रीकरण करणं किंवा या सगळ्या त्याचा पुढचा टप्पा असायला पाहिजे. तुम्ही वेगवेगळे लढून काहीच होणार नाही ना. चेपणं फार सोपं झालेलं आहे त्यांना. एवढ्या मोठी महाशक्ती झालेली आहे ती, ते जर मोठ्यांना चेपू शकतात, काही कुठेही अगदी दाबू शकतात, तर अशा मग त्यांना ते सोपंच आहे. त्यामुळे संघटित होणं हे गरजेचंच आहे. ही काळाची गरज आहे. या सर्व मुलाखतीसाठी सरांचे खूप खूप आभार. आणि अशाच प्रकारे सर रवींद्र पोकरकर सर आपल्या आडनावाप्रमाणे संघ परिवाराला पोकर म्हणतात तेच खरं आहे की माझ्या पत्रकारितेचा जो अनुभव आहे त्यातून सांगतोय, पत्रकारिता ही निष्पक्ष कधी नसते किंवा करायचीच नसते. जर समजा इथं बाहेर पाऊस पडतोय आणि मी आत बसून तुम्हाला सांगतोय की पाऊस पडत नाहीये, तर ते काही खरं नाहीये. बाहेर पाऊसच पडतोय. म्हणजे याचा अर्थ जर भाजप शेण खाते तर शेण खाते म्हणून सांगायला पाहिजे. तीच खरी पत्रकारिता आहे. त्यामुळं ते जे करतायत तीच खरी पत्रकारिता आहे. तुम्ही शिक्षण जरी घेतलं नसलं तर आम्ही सातत्यानं म्हणताय की तुम्ही बेसिक आहे. तुम्ही बेसिक नाही, तुम्ही ऍडव्हान्स आहात. ही जी बाकीची शेण खायला लागली ती कुठेतरी त्यांनी पत्रकारिता सोडलेली आहे किंवा पत्रकारिता विसरलेली आहे. अभिव्यक्ति के खतरे उठाने ही होंगे और तोड़ने होंगे गढ़ और मठ सब, या टॅग लाईनवर काम करणारे रवींद्र पोकरकर.